नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. कारदगा बारवाड खडकोळ धरण दुसऱ्यांदा पाण्याखाली. कारदगा बारवाड मांगूरकुन्नूर भोजवाडीसह परिसरात गेल्या 2-3 दिवसापासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे दूधगंगा व वेदगंगा नद्यांच्या पाण्याची पातळी वाढ होऊन कारदगा बारवाड व खडकोळ धरण दुसऱ्यांदा पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक बंद झाली आहे. मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने व कडाक्याचे ऊन पडू लागल्याने उगवून आलेली पिके वाळून जाण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. पण पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. गत वर्षी मे-जून महिन्यात भरपूर पाऊस होऊन जून अखेर 3 वेळा पूर येऊन गेला होता. मात्र चालू वर्षी जून संपला तरी पावसाने दडीच मारली होती. त्यामुळे चालू वर्षी पाऊस पडतो की नाही म्हणून शेतकरी हतबल होऊन पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसले होते. पण जुलै सुरू होताच प्रथम पावसाने दमदार हजेरी लावली आणि गेली 4 दिवस अक्षरशः पावसाने झोडपून काढली. मात्र 4 दिवसानंतर पुन्हा पावसाने दडी मारली आणि ऐन पावसाळ्यात कडाक्याचे ऊन पडू लागल्याने आता उगवून आलेली पिकेही वाळून जातात की काय असे वाटत होते. पाऊस पडावा म्हणून पावसाची प्रतीक्षा करणारे शेतकरी आता भांगलेणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. गेल्या 2-3 दिवसापासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे दूधगंगा व वेदगंगा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊन पाणी पात्राबाहेर पडले असून या परिसरात महत्त्वाचे समजले जाणारे कारदगा येथील दूधगंगा नदीवरील तसेच बारवाड येथील दूधगंगा नदीवरील व भोजवाडी शिवापूरवाडी दरम्यान वेदगंगा नदीवरील धरणवजा पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. आतापर्यंत पाऊस कधीही होणार म्हणून हवालदिल झालेले शेतकरी सध्या सुरू असलेल्या पावसाने समाधानी झाले असले तरी अद्याप पावसाची बरसात सुरूच असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढच होत आहे. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बन्ने, बारवाड. आलो.